संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि त्याचबरोबर समाजाला वैज्ञानिक दृष्टी देणारे तथागत महात्मा गौतम बुद्ध या देशामध्ये स्वराज्याचं निर्माण करणारे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, याबरोबरच बहुजनांना त्यांच्या मागासलेपणाची कारणं सांगणारे थोर सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर समता प्रस्थापित व्हावी म्हणून आपल्या राजपदाचा उपयोग समाजकार्यासाठी करणारे महात्मा बसवेश्वर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज ज्यांचं महापरिनिर्वाण दिवस आहे, ज्यांनी आपल्याला एक संविधान दिलं आणि समता प्रस्थापित व्हावी म्हणून आपल्या हाडाचे काढ करून खूप शिकत राहिले आणि सर्वस्व आपला देह त्यांनी संपूर्ण राष्ट्राला अर्पण केला, ते भीमराव रामजी आंबेडकर, भारतरत्न विश्वरत्न भीमराव रामजी आंबेडकर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र प्राचार्य माननीय कुणाल राठोड, बालसभेचे कुणाल राठोड हे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा पाठीवर आपले प्राचार्य, नेहमीचे प्राचार्य सोपानरावजी शिंदे वाघमारे सर यांचाही हात पाठीवरती आहे. आजच्या या बालसभेमध्ये सहभागी असणारे सर्व बाल वक्ते आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे ही छोटी बालिका, हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न करणारे आपल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक शेषराव वडजे सर, याबरोबरच विद्यानिकेतनचे माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी, या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक बंधू आणि त्याबरोबरच प्रिय लाडके माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. वेळ बराचसा झालेला आहे. आपला हा बालसभेचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकडून चालविलेला हा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम मी मागच्या बऱ्याच वेळापासून बघतो आहे. अत्यंत छान अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आता एक बालसभा हा तसा आपल्या पाठ्यक्रमातला विषय आहे, पण सहसा बालसभा कुणी घेत नाही. पण आमचे शेषराव वडजे हे वसंतनगरच्या सेवादास विद्यालयामध्ये होते, तिथे सुद्धा त्यांनी बालसभा घेतलेली आहे. विद्यानिकेतन मधून सेवादासला गेल्याच्या नंतर शेषराव वडजे यांनी तिथे विविध कार्यक्रम घडवून आणले. इथे कार्यानुभव आणि मूलोद्योग हे दोन विषय ते शिकवायचे, पण हे विषय सेवादासला नसल्यामुळे त्यांनी मराठीचं अध्यापन तिथे सुरू केलं आणि उत्तम अध्यापक, मराठीचे विषयाचे, भाषेचे अध्यापक म्हणून ते तिथे चांगले नावारूपाला आले. आणि हो, आपण हे जे पुष्पगुच्छ पाहता, हे कागदी पुष्प जे आहेत ते खऱ्या पुष्पाहूनही सुंदर वाटावे इतके सुंदर पुष्प त्यांनी विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतलेले आहेत. तर कार्यक्रमाचं नियोजन, संयोजन वडजे सर आणि सर्व विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी करीत राहावं अशा प्रकारचं मी त्यांना सांगू इच्छितो. विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर खूप बोलायला, लांब लचक बोलायला मला